ऍज ए फिमेल डबिंग आर्टिस्ट हा प्रश्न आहे की फिमेल व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये काही लिमिटेशन येतात का असं तुला वाटतं? म्हणजे तो बेसिकली पिचचाच खेळ आहे. जरी Right. तुम्ही ऑलरेडी हाय पिचड आहात, मला Right. फार बेसमध्ये जाताच येत नाहीये जरी, तरी मी आहे त्याच्यात काय एक्सप्लोअर करू शकते. तर फॉर एक्झाम्पल साधारण 2री-3रीतला मुलगा असेल, तो खूप असा खेळकर निरागस मुलगा होता. तर त्याचा आवाज, ए ए वेंडी तू असं काय करतेस ग, ये ना. म्हणजे माझा हाय पिचडच आहे, त्याच्यातच मी थोडासा मागे ओढला आणि मग बोलताना त्या टोन मध्ये थोडीशी निरागसता आणली. दुसऱ्या कॅरेक्टर एक होतं की पॅडी गोट म्हणून, ती एक बकरी असते, ती पण निरागस असते, पण हा मायकल असा जरा शाणा पण आहे. ते पॅडी गोट आहे ते जरा मंद आहे. मग त्या मायकल मध्ये आम्ही थोडंसं नेझल ऍड केलं. मायकल असा होता आणि मग पॅडी गोट मध्ये ना थोडासा असं केलं, त्याच्यात थोडासा नेझल ऍड केला आणि डिलिव्हरीची पद्धत पण बदलली. आणि मग तिसरी केली ती एक स्मर्फ्स मधली स्मर्फेट आहे. तर ती स्मर्फेट आहे, तिच्या आजूबाजूला सगळी मुलं आहेत, ती एक आयटम आहे, तिला एक नखरा आहे. तिला आम्ही याच्यातली निरागसता काढून टाकली तरी ती क्यूट आहे. हा, आणि नेझल पण काढून टाकलं आणि फक्त पातळ आवाज ठेवला. हाय फ्रेनी, तू कसा आहेस? ओ, माझ्यासाठी फुलं आणलीस? सो हे तिन्ही आवाज पातळ आवाजातच मूव्ह केले. सो तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यात एक्सप्लोअर करा.